नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा सनसनाटी आरोप केलाय. नीलम गोऱ्हेंविरोधात आपल्याकडे माहिती आणि पुरावे असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. काल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलत असताना नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाबद्दल वक्तव्य केलं होतं. 2 मर्सिडीजच्या बदल्यात ठाकरे गटाकडून 1 पद मिळायचं असा त्यांनी आरोप केलेला होता. त्याचे पडसाद उमटत असतानाच आता संजय राऊत यांनी एक सनसनाटी आरोप केलेला आहे. नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात असा आरोप त्यांनी केलाय आणि या आरोपांची पुष्टी करणारे पुरावे आणि माहिती आपल्याकडे असल्याचंही राऊत म्हणतात. तर नीलम गोऱ्हेंवरती हा आरोप करत असताना संजय राऊत नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुरावे असा आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत. म्हस्केजी, अत्यंत सनसनाटी आरोप केलेला आहे संजय राऊत यांनी. विधिमंडळाचं कामकाज करत असताना नीलम गोऱ्हे पैसे घेतात आमदारांकडून असा त्यांचा आरोप आहे. आपली प्रतिक्रिया. संजय राऊत हे मनोविकृत आहेत. त्यांनी अतिशय खालच्या भाषेमध्ये, तुम्ही फक्त ह्या आरोपाचंच मला विचारू नका. आज सकाळी बोलताना त्यांनी ज्या पद्धतीने एका महिलेच्या विरुद्ध जे अपशब्द वापरलेले आहेत, जे वाक्य वापरलेली आहेत, त्याचा सुद्धा निषेध करण्यासारखा आहे. मनोविकृती आहे, त्यांना भर चौकात जोड्याने हाणलं पाहिजे. ते सकाळी आणखी म्हणाले की बाळासाहेबांचा यांना आमदारकी द्यायला किंवा पक्षात घ्यायला विरोध होता. मग जर विरोध होता तर तुम्ही त्यांना का पक्षात घेतलं, आमदारकी का दिलीत? म्हणजे बाळासाहेबांच्या मनाच्या विरुद्ध ज्यावेळी त्यावेळी तुम्ही त्यांना पक्षात घेतला, आमदारकी दिली. बाळासाहेबांचा विरोध असताना जर तुम्ही दिले असेल तर मग त्यांनी केलेल्या आरोपात का तथ्य नसेल? केवळ चुकीच्या पद्धतीने बोलणं आणि द्यावे पुरावे असतील तर. आणि जे मातोश्री संदर्भात नीलमताई बोललेले आहेत, याआधी इतर कोणी बोललेलं नाहीये का? राणेसाहेब बोललेले आहेत की ही लेना बँक आहे, देना बँक नाहीये. राजसाहेब बोललेले आहेत यांच्याकडे आउट गोईंग नाहीये, फक्त इनकमिंग आहे. अहो, रामदास कदम तर वारंवार बोलतायत की मातोश्रीमध्ये विहीर कुठे आहे, बाहेर किती आहे, कुठल्या मी वेळ आल्यानंतर सगळं सांगेल. कोणी फक्त नीलमताईंनी आरोप नाही केलेले आहेत. त्यावेळी का तुम्हाला झोंबलं नाही हो? आणि अशा पद्धतीने तुम्ही जर नीलमताईंवरती आरोप करत असाल तर तुम्हाला भर चौकात जोड्याने हाणतील लोक. नरेश म्हस्केजी, पण विधिमंडळाचं संविधानिक पद नीलमताईंकडे आहे आणि त्याच पदाच्या कार्यभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत संजय राऊत. हे निषेधात्मक आहे, निषेधात्मक आहे. त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्याचे पुरावे सुद्धा द्यावे लागतील. हक्कभंग नक्कीच येणार अशा पद्धतीने जर बोलत असतील तर. आणि जे मर्सिडीजचे आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलेले आहेत काल साहित्य संमेलनात बोलत असताना, त्याचे पुरावे देखील नीलम गोऱ्हेंना द्यावे लागतील असंही संजय राऊत म्हणाले. ते पुरावे देणार का? अरे पुरावे काय जगजाहीर आहेत या सगळ्या गोष्टी. या गोष्टी जगजाहीर आहेत. फक्त नीलमताईंनी आतापर्यंत आरोप केलेले नाहीयेत. राणेसाहेबांनी तर भर चौकात, भर जाहीर सभांमध्ये राजसाहेब बोलले तो की यांना आउटगोईंग माहिती नाहीये, फक्त इनकमिंग आहे. हे राजसाहेब बोलले, रामदासबाई बोललेत. का नाही पुरावे मागितले मग त्यांच्याकडे? कसं आहे नरेश म्हस्केजी, राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत असतात, पण मुद्दा पुराव्यांचा आहे. 4 मर्सिडीज नीलमताईंनी दाखवाव्यात असं काल आव्हान दिलं होतं, कारण का त्यांना 2 पदं दिली गेलेली होती. त्याबद्दल काय म्हणाल? हे बघा, त्यांनी स्वतः अप्रत्यक्षरित्या कबूल केलेलं आहे की नीलमताईंना पक्षात घेण्यात, ते पण दाखवा ना तुम्ही, पक्षात घेण्याकरता आणि आमदारकी द्यायला बाळासाहेबांचा विरोध होता. बाळासाहेबांच्या तोंडी अपशब्द त्यांनी टाकलेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्यांना पक्षात घेतलं, त्यांना आमदारकी दिली. त्याच्या मागचं कारण काय? बाळासाहेबांचा विरोध असताना आपण नीलमताईंना आमदारकी दिली, पक्षात घेतलं. त्याच्या मागचं कारण काय त्यांनी सांगावं.
त्यांनी नरेश सांगावं. मस्केजी, एक शेवटचा प्रश्न विचारते. काल नीलमताईंनी वक्तव्य केल्यावरती ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता. संजय राऊतांनी आज नीलम गोऱ्हेंवरती टीका केली आहे. काय भूमिका असेल शिंदेच्या शिवसेनेची? संजय राऊत हे महाबंडलेश्वर म्हणून मी त्यांना नेहमी म्हणतो की महाबंडलेश्वर आहे. त्यांना दाखवून देऊ आम्ही. ऑलरेडी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. जनतेने ऑलरेडी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. केवळ पक्षामध्ये पक्ष लोकांच्या चर्चेत ठेवायचा उभाटा, याकरता ते अशा पद्धतीचे आरोप करत असतात. बरोबर आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेत सुरू झालेली ही आरोपांची मालिका आता कुठवर पुढे जाते याकडे लक्ष असेल. नरेश मस्केजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.